दुष्काळामुळे इंदापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी खालावलेली आहे। त्यामुळे हजारो वर्षांपूर्वीचं हेमाडपंथी मंदिर उघडं पडलेलं आहे। पाहूया एक रिपोर्ट। धरणासारख्या मोठ्या प्रकल्पात अनेक गावं बुडतात। यामुळे प्रेक्षणीय स्थळांनाही जलसमाधी मिळते। असाच फटका इंदापुरातल्या उजनी धरणाच्या परिसरातल्या फळसनाथ मंदिरालाही बसला आणि हजारो वर्षांपूर्वीचं हेमाडपंथी मंदिर पाण्याखाली बुडालं। आता तब्बल 35 वर्षांनंतर हे भव्य दिव्य मंदिर उघडं पडलं। दुष्काळामुळे उजनी धरणाच्या पाण्याची पातळी खालावली, त्यामुळे बाहेर आलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागलेत। आपण पाहू शकतोय पळसदेव या ठिकाणी पळसनाथाचं अतिप्राचीन असं मंदिर आहे आणि अनेक वर्ष पाण्याखाली राहूनही ते अद्यापही सुस्थितीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या मंदिरामध्ये पुरातन काळामध्ये सप्तसूर निघत होते असंही आख्यायिका आहे आणि ही खरी आख्यायिका आहे, कारण या ठिकाणी आलेले अनेक पर्यटक या दगडांवरती दगड आपटून सप्तसूर निघतात आहेत का हे पाहत असतात। उंच शिखर, हेमाडपंथी नक्षीकाम, सोबतीला नयनरम्य असं नदीपात्र, हे अप्रतिम कोरीव काम पाहता डोळ्याचं पारणं फिटतं। मंदिराच्या भोवताली काही ठिकाणी पडझडही झाली आहे, मात्र आजही हे मंदिर दिमाखात उभं आहे। या प्राचीन मंदिराची पडझड होऊ नये आणि हे वैभव असंच टिकून राहावं असं इथे येणाऱ्या पर्यटकांना वाटतंय। त्यामुळे पुरातत्व विभागाने देखील या हेमाडपंथी मंदिराचं जतन करण्याची गरज आहे। दादा थोरात, जय महाराष्ट्र, इंदापूर।